हेरिडिटी अँड एव्होल्युशन, अनुवांशिकता व उत्क्रांती चालू आहे. त्यातला पार्ट 4 आहे आपला आज. राईट, बघूया आपण याच्यामध्ये पुढे जाऊन थोडंसं. आता पुढे तुमच्या समोर काही एम्ब्रियोज दिसतील. एम्ब्रियोज म्हणजे काय? भ्रूण म्हणजे काय? आता हे पहिले समजून घ्या की भ्रूण किंवा एम्ब्रियो म्हणजे काय. हे सर्वात आधी नीट समजून घ्या. हे डिटेल्स तुम्हाला देणार नाहीत बरेचसे जण. एम्ब्रियो किंवा त्याला भ्रूण म्हणतात मराठीमध्ये. भ्रूण, व्हॉट इज दिस एक्झॅक्टली? आता हे काय असतं की एम्ब्रियो म्हणजे काय की जेव्हा एखादं मूल, एखादं ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल वी कॅन से, एक काम से, जेव्हा मेल्स अँड फिमेल्स, आता आपण पाहिलेलं आहे की जेव्हा प्रजनन होतं, प्रजनन 2 प्रकारचं असतं. प्रजनन म्हणजे काय म्हणतो आपण? रिप्रोडक्शन. त्याला रिप्रोडक्शन म्हणतो आपण. हे 2 टाईप्स असतं. एक असतं सेक्शुअल आणि दुसरं असतं असेक्शुअल. हा पाठ यालाही होता, 9thलाही होता. मराठीमध्ये त्याला म्हणतात लैंगिक प्रजनन आणि दुसरं असतं अलैंगिक प्रजनन. आता ह्या लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन म्हणजे काय? तर लैंगिक प्रजनन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल अँड फिमेल गरजेचे असतात. विदाउट मेल अँड फिमेल सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. तसं असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये मेल अँड फिमेलची आवश्यकता नसते. मेल अँड फिमेलचे ज्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे प्रजनन होतं, ज्याच्यामुळे रिप्रोडक्शन होतं किंवा एखादा एम्ब्रियो तयार होतो, ते सर्व त्या एकाच बॉडीमध्ये असतं. त्याच्यामध्ये मेलचं पण असतं आणि फिमेलचे पण असतं. त्याच्यामुळे त्यातल्या त्यातच होतं. आणि काही तर असे असतात की ज्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, बडिंग असतं. बडिंग आपल्याला 9th मध्ये होतं. म्हणजे कलिका नयन त्याला म्हणतात. म्हणजे एखादे फुलं, काही फुलं असतात ज्याच्यामध्ये काय होतं, त्याच्या कळ्या तयार होतात. त्या कळ्यांपासून नवीन झाड तयार होतं. मीन्स नॉट नेसेसरी की त्याचं परागीभवन झालं पाहिजे. राईट, तो पॉलिनेशन झालं पाहिजे असं काही गरजेचं नसतं त्याच्यामध्ये. दॅट इज कॉल्ड असेक्शुअल. आता सेक्शुअल म्हणजेच काय? मेल अँड फिमेल. आता आपण पाहतो आहोत ऑर्गॅनिझम्स, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स खास करून. मग याच्यामध्ये मल्टीसेल्युलर म्हटलं की त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग जेव्हा मेल अँड फिमेलचे गमेट्स, आपण हा 9thला होऊन गेलाय पार्ट, बट आता तुम्हाला माहित नाही. मेल फिमेल गमेट्स जे असतात ते गमेट्स म्हणतात त्याला. त्याला बीजाणू, बहुतेक मराठीमध्ये बीजाणूच म्हणतात. जेव्हा हे गमेट्स एकत्र येतात, राईट, ते गमेट जेव्हा एकत्र येतात, ह्या गमेट्सचं मग पुढे काय होते? वाढ होते. मेल अँड फिमेल, M and F, राईट. मेल अँड फिमेल गमेट्स एकत्र येतात आणि त्याच्यानंतर त्याची जेव्हा एकत्र आले की दॅट्स कॉल्ड भ्रूण, एम्ब्रियो. म्हणजे तिथून खरी त्या जीवाच्या वाढीला सुरुवात होते. दॅट्स कॉल्ड एम्ब्रियो. याची थोडीशी वाढ झाली की दॅट्स कॉल्ड एम्ब्रियो. लक्षात ठेवा, एम्ब्रियो. तुमच्या समोर काही पिक्चर्स येतील, त्याच्यामध्ये ह्या इथे आपण जे दिलेले ह्या लिस्ट, ह्या प्राण्यांची एम्ब्रियोज तिथे पिक्चरमध्ये दिसते. आता ही एक ऍक्टिव्हिटी आपण करूया. म्हणजे पुस्तकामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऍक्टिव्हिटी नाही आहे, पण आपण थोडं हिला इंटरेस्टिंग बनवूया. समजायला, शिकायला मजा येईल तुम्हाला. आणि हा पाठ अतिशय पटकन आणि लाईफ टाईम लक्षात राहील अशा पद्धतीने कळेल तुम्हाला. पहा काय की हे पिक्चर्स येतील. ह्या पिक्चरमधून तुम्हाला ओळखायचे आहे. तुम्हाला नोटबुक घेऊन बसायचं आहे, नोटबुक, पेन. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की ही लिस्ट एक साईडला, नंतर मी सांगतो तुम्हाला. पहिला पिक्चर पाहूया आपण. बघा, 1 नंबरची लिस्ट आहे आपल्याकडे. याच्यामध्ये 8 एम्ब्रियोज आहेत. 8 एम्ब्रियोज, भ्रूण, बरोबर. आता याच्यामध्ये मी मुद्दाम नंबर दिलेत 1 2 3 4 5 6 7 8. आता तुम्हाला काय करायचं आहे, आपण थोडंसं पॉज घेऊया आणि तुम्हाला काय करायचं आहे की लिहायचं आहे.
की 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा, 4, 5, 6, 7, 8 कोणता कशाचा एम्ब्रियो आहे तुम्ही लिहून घ्या. 1 नंबरला तुम्ही नाव द्यायचं. 1 नंबरचा कोणाचा वाटतोय तुम्हाला डिटेक्शन करा. 1 नंबरचा तुम्हाला कोणाचा वाटतोय, मग त्याच्या पुढे तिथे नाव द्यायचं. 3 कॉलम्स करायचे आपल्याला. 3 कॉलम्स. 3 कॉलम्स. एका कॉलममध्ये ही नावं लिहून घ्यायची पहिल्या कॉलममध्ये. त्याच्यानंतर 1, 2, 3 असे नावं द्यायची कॉलमला आणि त्याच्यामधून मग प्रत्येक नावापुढे तुम्हाला जो ज्याचा नंबर जो वाटतो तो मॅच करायचा त्याच्याबरोबर. रेडी? पुढचा जो सेट आहे त्या सेटमध्ये सुद्धा हीच ऍक्टिव्हिटी करायची आपल्याला. सेट नंबर 2. नंबर्स तेच आहेत. आता थोडेसे एम्ब्रियोज मोठे झालेले आहेत, भ्रूण मोठे झालेले आहेत. तर आता पुन्हा तीच ऍक्टिव्हिटी करायची. सेट 3 पाहूया. सेट 3 ला सेम ऍक्टिव्हिटी करायची आहे, बट आता थोडेसे एम्ब्रियोज जे आहेत किंवा भ्रूण जे आहेत हे यांची वाढ थोडी जास्त आहे. करा सुरू. आता तुमच्या पुढे येतील यांची खरी नावं, म्हणजे कोणता एम्ब्रियो एक्झॅक्टली कोणत्या प्राण्याचा आहे हे तुमच्या समोर येईल आणि तुम्ही पहा की फर्स्ट लिस्टमध्ये तुमच्या किती चुका झाल्यात. चुका काउंट करा. सेकंड लिस्टमध्ये तुमच्या किती चुका झाल्यात आणि थर्ड लिस्टमध्ये तुमच्या किती चुका झालेल्या आहेत. ही आहेत त्यांची नावं ओरिजिनल. ही पूर्ण, हा संपूर्ण, हे तिन्हीच्या तिन्ही सेटमधला एम्ब्रियो मनुष्याचा आहे. हा आहे सस्याचा, रॅबिटचा. दिस इज काउस, गाय. दिस इज पिग्स, डुक्कर. दिस इज चिकन्स, कोंबडी. इट्स टॉर्टॉइजेस, कासव. इट्स सॅलेमँडर्स मीन्स सॅलेमँडर्सचा अँड इट्स फिशेस मीन्स माशाचा. आता कम्पेअर करा तुमच्या फर्स्ट सेटमधल्या मिस्टेक्स काय काय झाल्यात, सेकंड सेटमधल्या, सेकंड कॉलम मधल्या मिस्टेक्स पहा आणि थर्ड कॉलम मधल्या मिस्टेक्स पहा. तुम्हाला तुमच्यावरती हसायला येते का पहा. पहिल्या याच्यात तुमच्या बऱ्याच चुका झालेल्या असतील पहिल्या लिस्टमध्ये. सेकंड कॉलम मध्ये त्या चुका कमी झाल्या असतील आणि थर्ड मध्ये काहींच्या बिलकुल झाल्या नसतील आणि काहींच्या थोड्याफार झाल्या असतील. याच्यावरून आपल्याला काय समजतं, जी फर्स्ट स्टेज आहे त्या फर्स्ट स्टेजमध्ये अतिशय सिमिलॅरिटी आहे, बऱ्याच सिमिलॅरिटीज आहेत. म्हणजे जवळजवळ, म्हणजे त्याच्यातला फरक ओळखणं खूपच अवघड आहे. जवळजवळ सर्व सारखेच दिसतात. त्यामुळे नेमके कोणत्या प्राण्याचा एम्ब्रियो आहे ते ओळखणं थोडं मुश्किल आहे. जसं जसं आपण सेकंड स्टेजकडे जातो तर सेकंड स्टेजमध्ये थोडाफार त्याला आकार तयार झालेला असतो. त्यामुळे थोडाफार काही प्राण्यांचा थोडाफार अंदाज येतो. जसं की इथे वाटतं की हां दिस कॅन बी फिश, राईट. इथे काही आयडिया येत नाही, काहींची आयडिया येते, काहींची आयडिया येत नाही, राईट. काहीच आयडिया येत नाही, बरोबर. मग काही आयडिया येते, काही आयडिया येते, अंदाज आपण लावलेले असतात. इथे अगदी परफेक्ट तुम्हाला अंदाज नाही लावता आला असणार. तुम्ही काय केलं, अंदाज लावले, बरोबर आले अंदाज, बरोबर. पण असं नाही की तुम्हाला खात्री असेलच की त्यावेळी नाही, मी 100% गॅरंटी देतो की हे ह्याचंच आहे. ह्या शुअरिटीने तुम्ही पण सांगू शकत नव्हते सेकंड स्टेजचा. पण तेच जर आपण थर्ड स्टेजमध्ये गेलो तर मात्र बराच मोठा फरक आहे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेजमध्ये. आणि तिथून मग पुढे आपला अगदी स्पष्टपणे कळतं की हां दिस इज फिश, इट्स सॅलेमँडर. बघा इथे कासवाची पाठ आहे, कासवाचं पोट आहे, कासव आहे, टॉर्टॉइज आहे. दिस इज चिकन, चोच आहे, राईट. डुकरासारखं तोंड आहे पुढे, पिग, दिस इज पिग, राईट. दिस इज काव, काऊसारखं आहे बघा, राईट. ससा, सशासारखं आहे, बराचसा आकार सशाप्रमाणे आहे आणि हा मानवासारखा प्राणी दिसतो म्हणजे मनुष्य आहे. कळालं? दिस इज कॉल्ड एम्ब्रियो. आणि ही एम्ब्रियोची वेगवेगळ्या अवस्था आहेत, वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, बरोबर. मग आता आपण पुढे बघूया की याच्याशी रिलेटेड आपण काय पाहणार आहोत की हा आहे एम्ब्रियोटिक. जर चला मी पहिलं रेकॉर्डिंग सुरू करतो. लक्षात ठेवा ह्या स्टेजेसनुसार आपल्याला कळतं की फर्स्ट स्टेज काय सांगते की
उत्क्रांतीचा सिद्धांत किंवा उत्क्रांती सुचवते आपल्याला, उत्क्रांती दर्शवते, इव्होल्युशन दर्शवते की फर्स्ट स्टेजमध्ये जवळजवळ सर्व एम्ब्रियोज हे सारखेच आहेत. सेकंड स्टेजमध्ये त्यांच्या प्रजातीनुसार किंवा त्यांच्या स्पीसीजनुसार त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि थर्ड स्टेजमध्ये ते बदल जास्त स्पष्ट, जास्त क्लिअर, त्याच्यामध्ये क्लॅरिटी आलेली दिसते. नेक्स्ट पाहूया आपण आता याच्यातली थिअरॉटिकल माहिती घेऊया. पहा, आतापर्यंत जे आपण उत्क्रांतीचे पुरावे पाहिले, राईट, किंवा जे आपण जे एव्होल्युशनचे एव्हिडन्सेस पाहिले, त्यापैकी आता जो आहे आपला, आता जो शिकतो आहोत आपण, हा आहे भ्रूण विज्ञान विषयक पुरावे, म्हणजे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. तेच पिक्चर आहे इथे पहा. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियोटिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस vertebrates given in the picture shows that all embryos show extreme similarities during initial stage and those similarities decrease gradually. म्हणजे काय, पहिल्या स्टेजमध्ये एक्स्ट्रीमली सिमिलर आहे, म्हणजे काय, अतिशय अतिशय साम्य दिसते, खूपच साम्य दिसते की ज्याच्यामध्ये फरक करणं फार मुश्किल आहे, राईट. बट जसजसं त्यांची वाढ होत जाते, जसजसे त्यांची विकासाचे पुढचा टप्पा येतो, पुढच्या स्टेजमध्ये जातात ते, तसतसं त्यांच्यामध्ये क्रमाक्रमाने बदल होतो, ग्रॅज्युअली. क्रमाक्रमाने म्हणजे काय, ग्रॅज्युअली, क्रमाक्रमाने त्यांच्यामध्ये बदल होताना दिसतो. आणि मग पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला काही एम्ब्रियोज ओळखणं थोडं सोपं जातं किंवा ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला ते ओळखणं सोपं गेलं. त्याच्यानंतर पुढचं, इन सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल्स. म्हणजे काय, पहिल्या स्टेजवरून आपल्याला दिसतंय की ह्या सर्व, म्हणजे प्रारंभिक अवस्था जी आहे त्याची पहिली स्टेज जी आहे, या स्टेजवरून असं लक्षात येतं की ह्या प्राण्यांचे पूर्वज एकच असावे, असा पुरावा, असा एव्हिडन्स आपल्याला मिळतो याच्यामधून. पाहूया पुढचा पार्ट. याचा पुढचा जो आपला पार्ट आहे दॅट, सो आपला आजचा जो टॉपिक, आता जो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आपण हा शब्द आतापर्यंत बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या तोंडून ऐकला असेल, बऱ्याच वेळा ऐकलाय. एवढे पार्ट्स आपण शिकलो इथपर्यंत, जेव्हा शिकत आलो आपण हा लेसन, तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी नॅचरल सिलेक्शन, थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, याबद्दल आपण बोलत आलो. तर हा थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन काय आहे, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा मांडला कोणी, तर डार्विन नावाच्या शास्त्रज्ञांनी. त्यांचं नाव होतं डार्विन, म्हणून त्यांना डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात. हा मोठ्या प्रमाणावरती ॲक्सेप्टेबल आहे. त्याच्यावरती काही डाऊट्स, क्वेरीज पण आहेत, त्याही आपण बघूया. काय क्वेरीज आहेत, काय डाऊट्स आहेत, राईट. परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती हा ॲक्सेप्टेबल आहे, म्हणून हा आजही मानला जातो, राईट. मग हा सिद्धांत काय आहे, व्हॉट इज दिस थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लेट्स सी. पहा, नीट लक्ष द्या. Charles Darwin had collected innumerable specimens म्हणजे नमुने, of plants and animals, and depending upon the observation of those specimens he published the theory of natural selection which preaches the survival of fittest. हाही शब्द तुम्ही बराच वेळा माझ्या तोंडून ऐकलेला आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, राईट. मग आता काय आहे, तर चार्ल्स डार्विन जे आहेत यांनी काय केले, वेगवेगळ्या भागातील, वेगवेगळ्या प्रदेशातील वनस्पती, म्हणजे प्लांट्स अँड ॲनिमल्स यांचे असंख्य इन्युमरेबल म्हणजे असंख्य नमुने गोळा केले, स्पेसिमेन्स घेतले आणि त्यांचं निरीक्षण केलं. त्यांचं बराच अगदी काटेकोरपणे निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणावरून त्यांनी काय केलं की जे सक्षम असतील, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय, द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय, की जे सक्षम असतील ते जगतील, असा
नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्ध केला किंवा प्रसिद्धीला दिला. Okay, for this purpose, Darwin had published a book titled Origin of Species. हे त्यांनी पब्लिश करण्यासाठी म्हणजे हे प्रसिद्धी करण्यासाठी त्यांनी काय केलं, ओरिजिन ऑफ स्पीसीज या हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं थोडक्यात. While explaining the concept, Darwin says that all the organisms reproduce prolifically. आता prolifically म्हणजे काय, तर हे स्पष्टीकरण देताना त्यांनी काय केलं, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. प्रॉलिफिकली म्हणजे काय, प्रचंड संख्येने. प्रॉलिफिकली म्हणजे प्रचंड संख्येने, लक्षात ठेवा. रिप्रोडक्शन करतात, बरोबर. ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ ईच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. लाईफ थ्रेटनिंग म्हणजे काय की हे लोक, हे जे जीव असतात हे एकमेकांशी अक्षरशः आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकांशी अक्षरशः स्पर्धा करतात आणि ती स्पर्धा जीवघेणी असते. जीवघेणी म्हणजे काय, लाईफ थ्रेटनिंग म्हणजे जीवघेणी. जीवघेणी म्हणजे काय, तर ही स्पर्धा अशी असते, तुम्ही पाहिलं असेल WWE वगैरे WWF पाहिलं असेल बरेच जण, तर त्याच्यामध्ये अक्षरशः समोरच्या प्रतिस्पर्ध्याला मरेपर्यंत मारतात. कधी कधी मरतो सुद्धा स्पर्धक. फक्त तिथे उद्देश फक्त एकच असतो की मी जिंकलो पाहिजे, मी टिकलो पाहिजे. अगदी सेम प्रकारचं या सजीवांमध्ये चालू असतं. आता उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जर 3 इडियट्स हा मूवी पाहिला असेल आणि नसेल जरी पाहिला आणि पुढे जर तुम्हाला पाहायला मिळाला कधी टेलिव्हिजनवरती ब्रॉडकास्ट होणार असेल आणि तुम्हाला कळालं की ब्रॉडकास्ट होणार आहे, तर 101% तुम्ही आहे ना पहिला पार्ट जो सुरुवातीचा पार्ट आहे, टायटलपासून सुरुवातीचा पार्ट, इतर नाही पाहिला तरी चालेल, पण जो सुरुवातीचा पार्ट आहे तो मात्र 100% पहा. त्याच्यामध्ये हेच दाखवलेलं आहे काय की जेव्हा हे जे भ्रूण किंवा हे जे बीजाणू जेव्हा स्त्री पुरुष मेल गमेट्स, स्त्री गमेट्सची हे होतात, म्हणजे बीजाणू जेव्हा हे होतात, स्पर्म्स ज्यांना म्हणतो, ते स्पर्म्स जेव्हा त्यांची स्त्री बीजांडाकडे प्रवास करतात तेव्हा अक्षरशः त्यांची स्पर्धा असते. ती दाखवलेली ते पहिल्या याच्यात आणि एक्सप्लेन पण केलेलं आहे, राईट. ते अक्षरशः स्पर्धा करतात, त्याच्यामध्ये रेस लागलेली असते की कोण पहिला पोहोचेल. आणि हजारो करोडोच्या संख्येने असतात ते बीज, पुरुषाचे बीज जे हजारो करोडोच्या संख्येने असतात. सेम प्राण्यांबद्दल बोलतोय आपण, मेल अँड फिमेल ॲनिमल्स बद्दल, तर हजारो करोडोच्या संख्येने असतात. त्यांची फुल स्पीडने ते प्रवास करतात बीजांडापर्यंत, कारण जो पहिला जाऊन बीजांडाला मिळेल तो फलित होणार आणि तो टिकणार असतो, बाकीचे नष्ट होणार असतात. सो तसंच इथे असतं काय, ही जी स्पर्धा असते ती जीवघेणी असते, राईट, असं त्यांनी नोटीस केलं. In this competition, only those organisms sustain which show the modifications essential for winning the competition. मग ते पुढे असं म्हणतात की ह्या कॉम्पिटिशनमध्ये तोच जगतो, तोच टिकतो जो स्वतःमध्ये कॉम्पिटिशनसाठी जे गरजेचे बदल आहेत, या कॉम्पिटिशनमध्ये जगण्यासाठी, जिंकण्यासाठी जे बदल आहेत, ह्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी, जगण्यासाठी जे बदल पाहिजेत ते बदल करून घेतो. जे गुणधर्म पाहिजेत ते गुणधर्म आत्मसात करतो, तोच याच्यामध्ये जिंकतो किंवा टिकतो. However, besides this, natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest perish. आता या व्यतिरिक्त निसर्ग जो आहे, निसर्ग सुद्धा त्यांचीच निवड करतो. निसर्ग त्यांचीच निवड करतो की जे जीव सुयोग्य आहेत, जे जीव योग्य आहेत, निसर्ग सुद्धा त्यांचीच निवड करतो, लक्षात ठेवा. आणि बाकीचे मरतात, पेरिश म्हणजे नष्ट होतात, मरतात. Sustaining and selecting organisms can perform reproduction and thereby
give rise to the new species with their own specific characters. आता हे जगलेले जीव काय करतात, टिकलेले जीव, जगलेले जीव काय करतात, हे पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन करू शकतात आणि आपल्या नवीन वैशिष्ट्ये जे त्यांनी आत्मसात केलेत ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी, तर या नवीन वैशिष्ट्यांसह, या नवीन कॅरेक्टर्ससह नवीन जन्माची नवीन प्रजाती तयार करतात, त्यांना जन्म देतात नवीन प्रजातीने. लक्षात ठेवा कॉम्पिटिशन कंटिन्युअसली चालू आहे, ही कधीच संपत नाही आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी नवीन गुणधर्म आत्मसात करावे लागतात, नवीन कॅरेक्टरिस्टिक्स आत्मसात करावे लागतात. हे नवीन कॅरेक्टरिस्टिक्स घेऊन आत्मसात करून जो जिंकला, जो टिकला, तो या नवीन कॅरेक्टरिस्टिक्स काय करतो, पुढच्या पिढीचं प्रजनन करून आणि त्यांना ती नवीन गुणधर्म देतो. मग ही पुढची पिढी पुन्हा कॉम्पिटिशनमध्ये असते, पुन्हा ही पुढची पिढी टिकण्यासाठी, जगण्यासाठी त्यांची कॉम्पिटिशन चालते, नवीन गुणधर्म आत्मसात करतात, त्याच्यात तेच टिकतात जे योग्य आहे, जे फिट आहेत आणि निसर्गही त्यांचीच निवड करतो जे फिट आहेत. मग हे काय करतात, आणखी नवीन गुणधर्म आत्मसात करतात, ते रिप्रोडक्शन करून पुढच्या पिढीला ते नवीन गुणधर्म, हे चक्र कंटिन्युअसली चालूच असतं. राईट. मग पुढे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाइडली ॲक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. ही जी डार्विनचा जो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे, हा बऱ्याच काळपर्यंत सर्वांना मान्य होता. परंतु काही ऑब्जेक्शन्स पण होते, सम ऑब्जेक्शन्स वर रेज अगेन्स्ट द थिअरी. काही त्यांच्या बाबतीत काही मुद्दे, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की काही आक्षेपही होते, की काही ना काही प्रश्न होते की असं का, तसं का, काय ते आक्षेप काय होते तेही आपण पाहूया. पण सर्वात आधी हे समजलं असेल सर्वांना, तर हे जे आक्षेप जे होते, हे जे ऑब्जेक्शन्स होते त्यांच्या थिअरीवरती डार्विनच्या, तर हे काय होते ते पाहूया आपण. ते होते हे काय, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. म्हणजे काय, नैसर्गिक निवड असते, सर्वांना मान्य आहे की नैसर्गिक निवड असते, परंतु ही एकमेव गोष्ट नाहीये की ज्याच्यामुळे उत्क्रांती होते. उत्क्रांतीसाठी ही एकमेव गोष्ट कारणीभूत नाहीये. दिस इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. हा पहिला आक्षेप आहे. म्हणजे असं म्हणायचंय की या आक्षेपातून असं म्हणायचंय की डार्विनचा सिद्धांत आहे जो 100% उत्क्रांती किंवा इव्होल्युशन कशामुळे होते हे नाही सांगत. त्याच्यातला काही पार्ट फक्त आपल्याला कळतो, दुसरा आक्षेप किंवा ऑब्जेक्शन काय आहे, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड अनयुजफुल मॉडिफिकेशन. म्हणजे प्राण्यांमध्ये काही मॉडिफिकेशन्स म्हणजे जे बदल घडून येतात, तर हे जे बदल आहेत तर त्याच्यातले काही बदल युजफुल म्हणजे उपयुक्त असतात, उपयोगी असतात, तर काही जे मॉडिफिकेशन्स किंवा जे बदल असतात ते काय असतात, युजलेस असतात, म्हणजे निरुपयोगी असतात, त्यांचा काही उपयोग नसतो. तर ह्याबद्दल डार्विनने कुठेच काही स्पष्टीकरण दिलं नाही. हाही आक्षेप होता दुसऱ्यांचा, दुसऱ्या शास्त्रज्ञांचा, जेव्हा त्यांनी आणखी पुढे अभ्यास केला तेव्हा. थर्ड आक्षेप किंवा थर्ड ऑब्जेक्शन, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. म्हणजे काय की जे सावकाश होणारे, स्लो म्हणजे सावकाश होणारे जे बदल आहेत आणि ॲब्रप्ट म्हणजे काय अचानक एकदम सडन जे बदल होणारे आहेत, यांच्याबद्दल काहीही उल्लेख नाही किंवा काही त्याच्याबद्दल माहिती किंवा एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण डार्विनच्या सिद्धांतात नाही. राईट. मग आता बघा, हे 3 महत्वाचे आक्षेप होते किंवा ऑब्जेक्शन्स होते. पण जरी हे 3 ऑब्जेक्शन जरी होते तरीही डार्विनचा सिद्धांत हा एक महत्वाचा सिद्धांत होता, अतिशय महत्वाचा सिद्धांत, आणि इतका महत्वाचा की तो एक माइलस्टोन म्हणून मानला गेला. माइलस्टोन, मैलाचा दगड. तर मैलाचा दगड म्हणजे काय, तर एक महत्वाचा टप्पा होता की त्या सिद्धांतामुळे अभ्यासाला एक नवीन दिशा मिळाली.
विचारांना की जे इतर शास्त्रज्ञ त्याच्यावरती जे कार्य करत होते, काम करत होते, शोध करत होते, निरीक्षणं करत होते, त्यांना एक नवी दिशा मिळाली अभ्यासासाठी. म्हणजे म्हणून याला माइलस्टोन म्हणतात. माइलस्टोन म्हणजे मैलाचा दगड, की ज्याच्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा असतो तो एक. त्याच्यामुळे एक नवीन दिशा मिळते आपल्याला. दॅट इज कॉल्ड माइलस्टोन ऑर मैलाचा दगड. कळालं सर्वांना?